मुंबई देवीचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलोय, चाललो मार्केटला. 100 रुपये आणि हे जे आहे ते 80 रुपये. ही फर्स्टवाली आहे, ही 100, ही 150. बघू शकता ही शंकराची पिंड आहे म्हणून ही नवीन डिझाईन आले. आपण नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो. सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स हे आपल्या चॅनलवर. तर आता हा ब्लॉग आपण चाललो मुंबईला गणपती डेकोरेशनचा सामान आणायला चालू क्रॉफर्ड मार्केट आणि लोअर चालला. तिथला तुम्ही आज ब्लॉग बघणार तर तुम्ही या ब्लॉगमध्ये असे करा होऊ शकता. मी जुईनगर स्टेशनला आलेलो आहे. जॉबवरून डायरेक्ट मी आता क्रॉफर्ड मार्केटला चालू आहे. तो आपली इथे ट्रेन येईल CST पकडू इथून 4 नंबर प्लॅटफॉर्मवर ना आणि साऊथ CSTला क्रॉफर्ड मार्केट. बघू शकता आपली ट्रेन आलेली आहे CSTला जायला. 7:30ची ट्रेन होती. तब्बल तासाभराचा प्रवास करून आपण आता पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. गणेशोत्सवाच्या डेकोरेशनची जी खरेदीसाठी ह्या वर्षीची खरेदी करायला आपण आलो आहे क्रॉफर्ड मार्केटला. बघू शकता CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपण पोहोचतोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघू शकता. इकडनं एक ट्रेन चालली ही हार्बर लाईनची. आपण घेऊन आलो या ट्रेनने आलो पनवेली. आपण जुईनगरला चढलेलो आहे. नेहमीच बिझी स्टेशन असतं हे CST. ब्रिटिशकालीन स्टेशन आहे. स्ट्रक्चर आपण बाहेरून बघू. बघू शकता हे ऐतिहासिक विटी आणि आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक ब्रिटिशकालीन स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. नाश्ता वगैरे करून आता आपण चाललो आहे क्रॉफर्ड मार्केटला. बघू शकता मुंबई, आमची मुंबईची मेन मुंबईची हे रस्ते. आणि तुम्हाला अजून एक मेन ऑफिस दाखवतो. टाइम्स ऑफ इंडिया हेड ऑफिस इथे आहे. CST स्टेशनच्या जस्ट बाहेर आहे. बघू शकता इकडे तुम्हाला दिसतंय ही टाइम्स ऑफ इंडिया. त्याचं हे हेड ऑफिस आहे. CST स्टेशनच्या बाजूलाच आहे. सकाळी लवकर आल्यामुळे जास्त गर्दी दिसत नाही, होणच नाही. एकदम खाली आहे. गणेशोत्सवाला अवघा आठवडा चोरला आहे. माझ्याकडे टाईम नव्हता म्हणून मी यावर्षी थोडा लेट झाला आहे मला क्रॉफर्डला यायला. फायनली आपण पोचलेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटला. बघू शकता क्रॉफर्ड मार्केट ओपन व्हायला अजून टाईम आहे. 10:30ला उघडेल. तर आपण इकडे आलो आहे. तर इथून मुंबईची ग्रामदेवी मुंबादेवीचं मंदिर आहे. आपण मुंबादेवीचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर खरेदी करू. आता आपण जाऊयात मुंबादेवीला. बघू शकता मार्केट अजून ओपन झालेलं नाही आहे. आता जे वाजले 9:15, 10:30ला ओपन होईल. बघू शकता मुंबादेवीचं मंदिर दिसू लागलं आहे. जो वर झेंडा दिसतो आहे तो मुंबादेवीचं मंदिर आहे. हे कळत आहे. आपण पोचलो आहे मंदिराजवळ. 9 वाजलेत आणि आपण पोचलोय. चला आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊ. बघू शकता मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आपण. हे मंदिर आहे मुंबादेवीचं. मंदिराच्या बाजूस अशी दुकानं आहेत. बघू शकता प्रसादाची किंवा देवीला लागणाऱ्या ती लाल ओढणी असते तिची. बघू शकता इथे लिहिले श्री मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधी, सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. मुंबादेवीचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडलोय, चाललो मार्केटला. आता हळूहळू बघू शकता रस्त्यावर रेलचेल वाढायला लागले माणसांची. आता मार्केट ओपन व्हायला सुरुवात झाली. बघूया आता आपण जाऊ. पहिले तर लोहार चालला जाऊ आपण, लाईटिंग विकत घेऊ. त्याच्यानंतर मग क्रॉफर्डला जाऊ. काही फुलं वगैरे घ्यायचे आहेत, डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे. हळूहळू आपण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल की रेट्स किती आहेत, काय भाव चालला आहे इकडे आणि आपल्याकडे किती फरक आहे. मी मुंबईला येऊनच येतो. या गेल्या वर्षी पण मुंबईला चालवलं, यावर्षी सुद्धा मुंबईला आलो. मग आता बघूया काय काय आवडतं आहे आणि काय काय रेट्स आहेत. लाईटिंग लोअर चालला घेऊ आणि क्रॉफर्ड मार्केटला आपण फुलं विकत घेणार आहोत. जी झालर वगैरे असते ती सुद्धा घेणार आहोत. जे जे आवडेल ते आपण घेऊ. चला आता थेट भेटूया शॉपिंग लॅब्स.
बघू शकता लोअर चालमध्ये आपण आलेलो आहोत आणि हळूहळू इथली आता दुकानं ओपन झालेली आहेत, ओपन व्हायला लागली आहेत दुकानं. बघू शकता तुम्हाला दूरवर तिकडे दिसते लाईटिंग दिसायला लागले. लोअर चालेमध्ये आपण आलो आहे. इकडे बघू शकता तिकडे शॉप्स आहेत. आता आपण तिकडे जाऊयात आणि आपण सुद्धा आपली खरेदी करू. गणपतीच्या डेकोरेशनसाठी आपण इकडे आलो आहे. लोहार चाल आता ओपन होते. बघू शकता आता माझ्या घड्याळामध्ये वाजलेत 10:30 वाजायला आलेत आणि इकडे मार्केट ओपन व्हायला सुरू झाले. बघू शकता आता आपण जाऊया आणि आपण तिकडे आता त्यांची रेट्स विचारू, किती रेट्स आहेत काय आहे. त्या इथे गणपती बाप्पा मोरया असे लाईटिंग आहे, झुंबर्स आहेत. बघू शकता इथे आता लोअर चालीमध्ये शॉप्स ओपन व्हायला लागलेत. इकडे लाईटिंग आहे बघू शकता. इकडे एक्सटेन्शन बोर्ड घेतला आहे. मला एक्सटेन्शन बोर्ड पाहिजे होता, माझ्याकडे घरी आहे तो जुना आहे, त्याच्यामुळे मी पहिले त्याचीच खरेदी केली. बघू शकता इकडे झुंबर्स नाव आहेत, ओम श्री लाडका बाप्पा. या दादाकडून मी पहिली खरेदी केली. नमस्कार दादा, तुझं नाव आहे? सागर सावंत. हां, सागर सावंत. त्याचे शॉप आहे इथे. काय काय प्राईज आहे? मला प्राईस सांग ना. हे जे छोटेवाला याचं किती काय प्राईज आहे? हा 200 रुपये, हा 250. ओके. हा 300, 350 सगळे रिमोट ऑपरेटेड. रिमोट आले. ओके, रिमोट ऑपरेटेड आहेत बघू शकता. आणि इकडे लाईटिंग्स आहेत. या कशा आहेत माळा? 50 फूटला 800 रुपये कर्टनमध्ये. 50 फूट. ओके, 50 फूट लांब. तो प्राईस सांगतो आपल्याला. चला आपण पुढे जाऊ. आपली खरेदी झाली. धन्यवाद. लोअर चालीमध्ये फिरतो आपण. आत्ता मार्केट ओपन व्हायला लागले, त्यामुळे शॉपकीपरसुद्धा तिथे नाही आहेत. ते त्यांची दुकानं ओपन करण्यामध्ये बिझी आहेत. ज्यावेळी प्रॉपर मार्केट ओपन होईल त्यावेळी आपण खरेदी करायला सुरुवात करू. तर लोअर चालमध्ये आपण आलो आहे. इकडे झुंबरचा शॉप आहे. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? श्रीकांत. प्राईस विचारून घेऊ. यात एका झुंबरची प्राईस काय तुमच्याकडे? 150 पासून चालू आहे. 150 पासून चालू होतं तुमच्याकडे. आणि हा मोठा? हा 1000 रुपयाला आहे, मेटलमध्ये आहे. 1000 रुपये. कमी करून भेटेल? कमी करून भेटेल. लोअर चालीच्या समोर बघा हे शॉप आहे. त्याच्यानंतर इथं पहिला शॉप यांचा आहे. तिथून एंट्री झाली का बघू शकता. वाजलेत 11 आणि आता मार्केट प्रॉपर ओपन झालं आहे. मगाशी मी मार्केटमध्ये गेलो होतो तर ते शॉपकीपर्स आहेत ते त्यांचे सामान लावत होते, त्याच्यामुळे मी काही खरेदी केली नाही. आता लोअर चालीचे येथील गणपती डेकोरेशन लाईटिंगचं मार्केट आहे ते प्रॉपर ओपन झाले. बघू शकता माझ्या मागे आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय प्राईस आहे. आवडले तर आपण घेऊ. आता शॉप ओपन झालेत. आपण खरेदी करायला सुरुवात करतो आहे. या शॉपमध्ये आलो आहे. मगाशी मी येऊन गेलेलो. बघू शकता ही जी समय आहे ती मी घेणार आहे. मला ती आवडली. 250 रुपये बोललेत ते मला. ही फर्स्टवाली आहे. ही 100, ही 150, ही 200, ही 250. ही मला आवडली. मी घेतो. गेल्या वर्षी घेतलेली पण ती रिपेअर करता आली नाही, म्हणून या वर्षावाली 70 रुपयापासून सुरू होत आहेत. आणि या ज्या आहेत त्या 100 रुपयाच्या आहेत. आणि हा गणपती बाप्पा आहे, हा नाव आहे, हा 1700 रुपये. मग आता झुंबर कुठे आहे हे नंतर आपण बघू. पण आता इथे आपण पहिले खरेदी करू. 250 इकडे फिरत आहे. हे 1000 रुपये फिरता कॉलेज. बघू शकता ही पहिली खरेदी केली मी. समया घेतल्यात. माझ्याकडे मागच्या वर्षी होत्या त्यातली एक गेलेली म्हणजे उडालेली, त्याच्यामुळे मी आता नवीन घेतो आहे. पहिली तर समय खरेदी केली. आता पुढे जाऊन दुसऱ्या डिफरंट शॉपमध्ये जाऊन आपण खरेदी करू, कारण रेट्स इकडे वेगवेगळे आहेत, रिजनेबल आहेत ॲज कम्पेअर टू आपल्या म्हणजे लोकल मार्केटमध्ये गेलं तर इकडे थोडे स्वस्त मिळतात, कारण त्यांना थोडासा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो, त्यामुळे ते थोडे महाग विकतात. पण इकडे आलं तर तुम्हाला स्वस्त मिळतील. चला आपली खरेदी आपण सुरुवात केली. मार्केट बघा हळूहळू वाढायला लागलं आहे. 11:30 पण झाले नाहीत. बघा शॉप लाईटिंगचे. लोअर चालीमध्ये फिरतो आपण. लोअर चालीला अपन खरीदीला सुरुवात करते. बघू शकता इधर लाइटिंग है. हाँ दादा भी थे. क्या नाम आपका? नमस्कार. राज सर. नमस्कार दादा. हाँ बोलो अपनी प्राइस बताओ. सर यहाँ पर 100 रुपीज़ से लाइटिंग स्टार्टिंग है. ओके. हाँ 100 रुपीज़ से आपको 10 मीटर स्टार्टिंग है. बाद में आपको जैसे मीटर के ऊपर प्राइस चेंजिंग होंगे. ओके. और पैटर्न के ऊपर यानी 7 कलर वाले लाइटिंग है, सिंगल कलर लाइटिंग है, 20 मीटर, 30 मीटर, 45 मीटर,
ऐसे जब अलग अलग मीटर आएंगे 60 मीटर 70 मीटर तक अवेलेबल है मार्केट में। ओके, ये प्राइस बताओ। प्राइस ये देखो ये 250 में आ जाएगा आपको 30 मीटर्स। बाद में ये 10 मीटर है, ये 100 रुपीज़ से स्टार्टिंग है यहाँ पर। बाद में ये 40 मीटर्स में जाएंगे तो आपको ये 350 रुपीज़ स्टार्टिंग हो जाएगा। 50 रुपये ऑलरेडी लेस बोल रहा हूँ मैं, क्योंकि 400 रुपीज़ 40 मीटर का चल रहा है मार्केट में, बट रोड पे करके आपको लेस मिल रहा है, ऑलरेडी प्राइस कम मिलेगा। और ये 70 मीटर है 45, और ये पैटर्न रहेगा इसके 8 एक्शन, और 450 रुपये रेट रहेगा 450। और ये 400 रुपीज़ में आपको 60 मीटर मिल जाएंगे। थँक्यू। आता आपण फोकस घ्यायला आलोय, या दादाकडून आपण घेतलंय। नमस्कार दादा, नाव काय तुझं? आकाश गुप्ता। आकाश गुप्ता। एक सांग ना, प्राइस सांग काय ते कुर्ताची? सिंगल कलर आहे 70 रुपये, ओके मल्टी कलर आहे 150 रुपये, ओके हे 6 बल्ब मध्ये आहे 200 रुपये, ओके 4 बल्ब 200, हां. ऑटोमॅटिक 32 फंक्शन आहे पण ओके. 200 रुपयाला. ओके हे मोठ्या बॉडी मध्ये स्पॉट आहे 7 कलर, हे पण 200 रुपये. आणि हा हा लेझर डिझाईन वाला घेतला तर 500, हां. डॉट वाला घेतला तर 450. ओके आणि हा 450 रुपये, 350, 300, 250 आणि ओम येईल 600 रुपये. ओके, ओम पण तुम्हाला मिळून जाईल 600 रुपये. लोहार चालीमध्ये आपण झुंबर घ्यायला आलो आहे. बघू शकता, या काकांनी मला प्राईस सांगितली, हे 1100 रुपयाला आहे, हे 600 रुपयाला आहे, आणि तो आहे तो 200 रुपयाला आहे. बघू शकता, झुंबर घेतो आपण. बघू शकता, ही झुंबरची सिरीज आहे, ही इथे 450 रुपयाला भेटते. हा ओम आहे, ओम हा 600 रुपयाला आहे, आणि हा जो आहे हा 350चा आहे. हा दादा विकतो आहे, फार सुंदर आहे. मी माझी खरेदी केली आहे, झुंबर घेतला मी, मला जो आवडला तो. आता आपण जाऊन पुढे बघू. तुम्ही येऊन लोअर चालीमध्ये स्वतः बार्गेनिंग करून घेऊ शकता. याच्याकडे फिक्स असा रेट नाही आहे. मध्ये हा एक शॉप आहे, या दादाचं नाव आहे. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. हां, काय नाव तुझं? सचिन. सचिन. लोअर चालीमधलं हे शॉप आहे. जरा आपलं प्राईस सांग, कसे कसे काय काय आहेत ते. 10 मीटरमध्ये घेतलं 100 रुपयाला, ओके. स्टार्ट आहे. 100 रुपयापासून स्टार्ट आहे 10 मीटरमध्ये. 20 मीटर 200 रुपये, 20 मीटर 200 रुपये, 30 रुपये 300 रुपये ओके. मीटरवरती. 30 मीटर 300 रुपये मीटरवरती आहे. आणि ही नावांचं कसं काय? नावांचं 1100 पासून स्टार्ट आहे, 1100पासून स्टार्ट आहे. 1500 पर्यंत नाव आहे. ओके. आणि हे झुंबर वगैरे आहेत ते मागे झुंबर 200 पर्यंत स्टार्ट आहे, 200 पासून झुंबर स्टार्ट आहेत. पर्यंत लास्ट. आपली जवळजवळ आता लायटिंगची खरेदी झालेली आहे. आता आपण मखरचं सामान घेऊ, बाप्पासाठी लागणारं सामान घेऊ. म्हणजे बाप्पासाठी लागणारा कंठा असेल किंवा डेकोरेशनसाठी फ्लोरल डेकोरेशन करतो आहे मी, तर मी ग्रास मॅप वगैरे बघतो किंवा फुलं काय रेट आहेत तेही बघतो. चला आता आपण लायटिंगची शॉपिंग उरकली. आपण काय घेतलं, समय घेतल्या, त्यानंतर लायटिंगची माल घेतली, त्याच्यानंतर फोकस घेतले. जास्त पण लायटिंग करून नकोच, बरोबर वाटत नाही. माझी थीम ही गोल्डनची थीम आहे, कारण माझा दगडूशेठ हलवाईचा गणपती असल्यामुळे मी गोल्डन लायटिंगची थीम ठेवतो. तर त्यामुळे मी जास्त असा दुसरे कलर्सचे काय घेत नाही. बघू शकता इकडे आता आपण फुलांच्या मार्केटमध्ये आलो आहे. माझ्या मागे दिसत आहे. चला आपण त्यांना प्राईस विचारतो. बघू शकता फुलं कशी रे रेट? 60 रुपये दादा, 60 रुपये. 60 रुपये कसा? डझन. 60 रुपये डझन आहेत फुलं. बघू शकता इकडे. आणि ते बनवलेले आहेत ते 1200 रुपये 1000 रुपयेपासून सांगतात हे लोक. आणि ही फुलं आहेत ती 60 रुपये डझन आहेत. बघू शकता. आता आपण पुढे जाऊन बघू. महत्त्वाची गोष्ट विसरून गेलो होतो मी, परंतु इकडे मला दिसलं बाप्पासाठी असलेला कंठा. काय कसे आहेत प्राइस? हाँ बोला हाँ कौन सा लेना है? आप सबकी प्राइस बताओ ना. बड़ा अलग है, छोटा अलग है. बड़ा चाहिए आपको, छोटा चाहिए, कितना फुट का चाहिए? सब तो प्राइस तो बताओ. ये मतलब बड़ा वाला ये 200 रुपये का आएगा, ये छोटा वाला 150 का आएगा. हाँ ये देखो, छोटा वाला 150 का है, बड़ा वाला 200 का है, ओके. ये 350 का है. कंठा घेऊन आपण पुढे चाललोय. बघू शकता फुलांचं मार्केट ओपन झालंय. बघू शकता. कैसा प्राइस है इसकी? ये 40 रुपये डझन. और ये फ्लावर 50 रुपये डझन. ओके. बघू शकता जसे जसे आपण पुढे जातोय प्राईस थोडी कमी होते. मागे आपण बघितलं 60 रुपये डझन होते. बघू शकता या मालासुद्धा इकडे आहेत, ज्या आपल्या मार्केटमध्ये सुद्धा येतात. या 1000 रुपयापासून आहेत. या बनवत रेडी असतात. 1200 वगैरे सांगतात हे. बघू शकता आपण प्रॉफिट मार्केट फिरतोय. लोहार चालीमधनं आपण बाहेर आलो. बघू शकता इकडे छान सुंदर गुलाबाची
गुलाबाची फुलं तर आहेतच, पण बघा कमळसुद्धा आहे. हा कमळ मला जास्त आवडला बाबा. कशी प्राईस आहे हां? 60 रुपये दर्जन है, 50 रुपये दर्जन है, 70 रुपये. हा 70 रुपये डझन आहे, हे 50 रुपये डझन आहेत आणि हे 60 रुपये डझन आहे. बघू शकता मार्केटच मार्केट, क्रॉफर्ड मार्केट. माळा आत्ताच आपण याची प्राईस घेतली 100 रुपये. ऑलमोस्ट सगळीकडे सेम असतं. लायटिंगची खरेदी केल्यानंतर आपण चाललोय आता क्रॉफर्ड मार्केटमध्ये. फ्लोरल डेकोरेशनची थीम असल्यामुळे आपण जाऊन आता फुलं विकत घेऊ. ऑलरेडी मी थीम जी फिक्स केली होती, त्याच्यामुळे मला आता काय एवढा डिसाईड करायला, चूज करायला प्रॉब्लेम येणार नाही. घरूनच बघून आलो होतो. बघू शकता इकडे काय प्राइस है जी? 80 रुपये का. हाँ 80 रुपये. और वो वाला 100 रुपये का आएगा. 100 रुपये का. और ये नीचे वाला रिटे वो 400 रुपये का. 400 रुपये. 14 फीट खुलेगा पूरा. 14 फीट. ओके. बघू शकता हे 80 रुपयाला इकडे, हा 100 रुपये आणि हा 400 रुपयाला आहे. आपण खरेदी दिली, या दादाकडून खरेदी दिली. प्राईस बता. 1000 का है. 1000 1000 रुपयाचा आहे. 1500 का है. 1500 का है. 1500 का आहे, म्हणजे 1000 पासून सुरू होतात. हे सुद्धा 1200चं आहे. बघू शकता. आणि हा हे जो विकतोय हा इथे मिळतोय 350 रुपयाला. बघू शकता घंटा घेऊन विकणारे भरपूर आहेत. 100 रुपयाला इकडे 5 मिळतात. बघू शकता 1200 का है. हा 1200 रुपयाला घेतलाय. बघू शकता आपली किती खरेदी झाली. 2 बॅग भरल्यात. आता मला येताला न्यायला लागतील. बघू शकता हे देऊन झाल्यानंतर मी इकडे आलो. गणपती ज्या बाप्पा ज्याच्यावर ज्या पाटावर बसवतात त्या पाटावर ठेवण्यासाठी हे जे कापड आहे हे कितने तो बोला तू? ये 80 रुपीज़ का है, 120 का है, 170 का है, 120 का बता. ये 170 का है. 170 रुपयाचा आहे ये 120 का है. हा. हा 120. ये 250 का है. हा 250. ओके. हा बघा हा दादा इथे विकतोय 600 रुपयाला 6, 100 रुपयाला एक. म्हणून ही नवीन डिझाईन आले. आपण ज्या घंटेच्या बेलच्या सारख्या आपण बघतो त्याच्या पेक्षा हे नवीन काहीतरी आलेलं आपण बघतोय. यामध्ये LED लाईट सुद्धा आहे. 600 रुपये में 6 ना. 600 रुपयाला 6 बघू शकता. या आपण बघतो या 100 रुपयाला 6 देतात. आज 600 रुपयाला 6 देतात. बघू शकता किती फरक आहे. त्यामध्ये लाईट आहे. बघू शकता ही शंकराची पिंड आहे, ही 1500 रुपये आणि इकडे तो 1000 रुपयाला मिळतोय. हा दादा विकतो इकडे. ये 1500 रुपये दी. और ये वाला गणपति बाप्पा जी की 2000 रुपये. 2000. ओके. और वो वाला है जो कांच में वो ग्लास वाले बड़ा वाला जो फिश बाउल है ना, हाँ. ये 1500 वाला है. छोटा वाला 1200 रुपये. ओके. और ये नल वाला जो है वो 1000 रुपये. ओके 1000. बघा ना किती मस्त आहे. तुम्ही येऊन घेऊ शकता. लोहार चाळ क्रॉफर्ड मार्केट आणि लोहार चाळमधून आपण शॉपिंग केल्यानंतर आपण इकडे आलो मंगलदास मार्केट. बघू शकता इकडे आपल्याला टेबलवर टाकायला झालर बघतोय. बघू शकता टेबलवर टाकायला हे झालर म्हणून असते. हे दाखवत आहेत व्हाईट वेलवेटमध्ये आहे. चलो ये हो जाएगा, उतना ही है. अंकल क्या प्राइस है इसकी? 500 का है, 450 का है, ये 350 का है. ओके. आ जाएगा. 500, 450, 350 होऊ शकतं. मंगलदास मार्केट मुंबई. अशा रीतीने मंडळी ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या डेकोरेशनची क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ आणि मंगलदास मार्केट इथली आपली खरेदी संपलेली आहे. बघू शकता 2 पिशव्या झाल्यात. मला जायला लागतंय. लाईटिंग घेतली, त्याच्यानंतर फुलं घेतली, भरपूर खरेदी झाली. आता जाऊयात घरी. आपण मंगलदास मार्केटमधून बाहेर पडतोय. बघू शकता इकडे आपण आलोय. या डिश घेतोय. आपल्याकडे पाहुणे आले तर आपल्याकडे द्यायला लागतात. 30 डिशचे इकडे 40 रुपये आहेत, तर मी घेतलेत. त्याच्यानंतर चहाचे ग्लास आहेत, हे 35 रुपयाचे 25 आहेत. आणि मोठे ते आणायला चालले, संपलेत, म्हणजे जेवणाचे असतात. यामध्ये हे
50 रुपयाचे 25 देत आहेत. असे मी 3 घेतलेत प्रत्येक सेट. बाबा देत आहेत. इकडे पण क्रॉफर्ड मार्केटच्या समोरच आहे शॉप यांचा. तरी तुम्ही आलात तर तुम्ही घेऊन जा. टिश्यू पेपर सुद्धा आहे. पाहिजे. फायनली आपण क्रॉफर्ड मार्केट सोडतोय. बघू शकता 2 पिशव्या जास्तच खरेदी झाली. आता घरी नेताना फिक्सच होणार आहे. ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सुदर्शन म्हात्रे ब्लॉग या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया.